महाराष्ट्रामध्ये उघड झालेल्या गोळ्या औषधांनी अनेक जिल्ह्यामध्ये सुळसुळाट घातल्याचं पाहायला मिळतंय। त्याचेच रोज रोज नवनवे कारनामे समोर येऊ लागलेत। धक्कादायक म्हणजे संबंधित रुग्णालयानं गोळ्या तपासणीसाठी ऑक्टोबर 2023 ला सरकारच्या लॅबमध्ये पाठवल्या होत्या, पण या गोळ्यांमध्ये आवश्यक ते घटक नाहीत याचा रिपोर्ट हा जवळपास वर्षभरानंतर मिळाला। यामागचं कारण म्हणजे बनावट प्रकार उघड करण्यासाठी औषध प्रशासनाकडे पुरेसं मनुष्यबळच नसल्याचं समोर आलंय। बघा, राज्यातल्या शासकीय रुग्णालयातील बोगस औषधांचं लोण वाढतच चाललंय। आतापर्यंत तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचं समोर आलंय। आता यामध्ये धाराशिव जिल्ह्याचीही भर पडली। 2023-24 मध्ये तुळजापुरात नवरात्र महोत्सवात आरोग्य विभागाकडनं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं। तुळजापुरातील महाआरोग्य शिबिरासाठी 27 जिल्ह्यांमधनं औषधं मागवण्यात आली होती। मिस्टर फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील करण्यात आल्या। महाराष्ट्रामध्ये बॅन करण्यात आलेल्या 5 कंपन्यांपैकी मिस्टर फॉर्म्युलेशन एक कंपनी आहे। 4 ऑक्टोबर 2024 रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाने 200 गोळ्यांचं सॅम्पल तपासणीसाठी घेतलं। कॅप्सूल ॲमॉक्सिलिनच्या गोळ्या 250 मिलीग्रामच्या ब्रिस्टल कंपनीच्या सापडलेल्या आहेत, म्हणजे होत्या। त्याच्यातलं त्यांनी लगेच 200 गोळ्या सॅम्पल तपासणीसाठी पाठवलं आणि उर्वरित गोळ्या प्रतिबंधित करून ठेवायला सांगितलं। आम्ही त्या प्रतिबंधित केलेल्या आहेत। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्यांदा बोगस औषध विक्रीचं प्रकरण समोर आलं। त्यानंतर राज्यातल्या आरोग्य यंत्रणेला जाग आली। अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा सील करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात 33 औषधांवर बंदी। नांदेड शासकीय रुग्णालयातील 1,28,000 गोळ्या सील। पुणे ससून रुग्णालयानं संबंधित औषधांचा वापर थांबवला। आता अशा कंपन्या पोसण्याचं कामच मागच्या सरकारने, मागच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेले असं दिसतं। हापकिनकडे औषध खरेदी असताना नंतर दुसरं एक मंडळ स्थापन केलं। या मंडळात स्वतःच्या अखत्यारीतले लोक बसवले आणि नंतर पाहिजे त्या एजन्सीच्या कंपनीच्या मार्फत औषधी खरेदी केली गेली। सरकारमधील मंत्री, तत्कालीन अधिकारी यांची सगळी याच्यामध्ये साठगाठ आहे। राज्यामध्ये बनावट औषधं आणि गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडलाय। सॅम्पल घेण्यासाठी औषध निरीक्षक आणि घेतलेले सॅम्पल तपासण्यासाठी शास्त्रज्ञ नसल्यानेच या बनावट कंपन्यांचं फावत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे बनावट गोळ्या औषधं कशी शोधणार असा प्रश्न आहे। मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर इथं प्रयोगशाळा। राज्यभरातनं आलेले सॅम्पल 3च प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात। या प्रयोगशाळांमधील पदं रिक्त असल्याने अहवाल येण्यास उशीर लागतो। औषध निरीक्षकांची 119 पदं तर सहाय्यक आयुक्तांची 42 पदं रिक्त आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये एकही औषध निरीक्षक नाहीये। 60 दिवसांमध्ये अहवाल अपेक्षित आहे। मनुष्यबळाअभावी अहवालासाठी 10 ते 12 महिन्यांचा अवधी लागतो। ज्या आजारावरती ही औषधं दिली जातात त्या आजारावरती त्याचा परिणाम होणार नाही। पर्यायानं रुग्णांचं विविध गोष्टीवरती नुकसान होत आहे, ज्याच्यामध्ये की त्यांचं आजार बरा होण्यासाठी काही विलंब लागू शकतो। त्याच्याशिवाय काही हायर अँटीबायोटिक द्याव्या लागल्यामुळे ड्रग रेजिस्टन्सची समस्या निर्माण होऊ शकते। बोगस औषधांसंदर्भातील अहवाल येण्यास वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो। तोपर्यंत औषधांसह गोळ्या या रुग्णांच्या पोटात गेलेल्या असतात। त्यामुळे जर एखाद्या गोळीनं दुष्परिणाम होऊन काही दुर्घटना घडली तर जबाबदार कुणाला धरायचं असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।